जीबीएस आजाराच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या आढावा बैठकीत आरोग्य विभाग, पशु विभाग आणि खासगी रुग्णालयांनाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे। चला पाहूया सविस्तर रिपोर्ट। अमरावती महानगरपालिकेच्या वतीने जीबीएस म्हणजेच गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारासंदर्भात जम्बो बैठक आयोजित करण्यात आली। या बैठकीत मनपा आयुक्त सचिन कलंत्रे यांनी संबंधित विभागांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्यात। या आजाराची लक्षणे म्हणजेच अतिसार, हातापायात मुंग्या येणे, बधिरपणा जाणवणे। मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे की असे लक्षण आढळल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांनीही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केलेत। तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर विशाल काळे यांनी सांगितले की कुठेही जीबीएस आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने सार्वजनिक आरोग्य विभागाशी संपर्क साधावा। जीबीएसच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्व जिल्हा शल्यचिकित्सक त्याचबरोबर खाजगी रुग्णालयातील विविध डॉक्टर संघटना त्याचबरोबर आरोग्य विभागाचे कर्मचारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्याबरोबर समन्वय बैठक घेण्यात आली। त्याच्या अनुषंगाने जीबीएसच्या प्रादुर्भाव अमरावती महानगरपालिकेमध्ये असल्यास काय करायची कारवाई आणि त्या अनुषंगाने कशा पद्धतीने ह्याच्यावर नियंत्रण आणता येईल या संदर्भात विविध विषयांवर चर्चा झाली। तर प्राथमिक चर्चेअंतर्गत असे निष्पन्न झालेले आहे की सद्यस्थितीत जीबीएसचा प्रादुर्भाव हा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा कोणत्याही प्रमाणात झालेला नाही आहे। तरीसुद्धा खबरदारीच्या उपाययोजना म्हणून विविध जे प्रॅक्टिशनर्स आहेत, जनरल प्रॅक्टिशनर्स त्याचबरोबर ऑर्थोपेडिक आणि इतर सर्व सर्जन्स यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दिलीप सोंदडे यांनी स्पष्ट केले की सध्या जिल्ह्यात कोणताही जीबीएस रुग्ण आढळलेला नाही। मात्र संभाव्य रुग्णांसाठी सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितलेत। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर किशोर इंगोले यांनीही नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही असे स्पष्ट केलेत। डॉक्टर रुपेश खडसे यांनी या बैठकीचे आयोजन करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा आणि भीतीचे वातावरण निर्माण होऊ न देण्याचा उद्देश असल्याचे सांगितलेत। मी विशाल काळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, अमरावती महानगरपालिका। सध्या जीबीएस या आजाराबद्दल राज्यस्तरावरून कन्सर्न व्यक्त करण्यात आले आहे व आपल्याकडेही 2 संशयित रुग्ण आपल्याला आढळलेले आहे अमरावती जिल्ह्यात। त्यामुळे जीबीएस बद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। तर जीबीएस हा जो आजार आहे हा इम्युनॉलॉजिकल डिसीज आहे, हा संसर्गजन्य आजार नाही। त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। हा आजार पहिले पण होत होता आणि आता पण आपल्याला काही प्रमाणात दिसत आहे। या आजारात मुख्यत्वे आपला लकवा, पॅरालिसिस सारखे आपल्याला थोडंसं अंग गळून जाणे आणि त्या पद्धतीचे सिम्पटम्स असतात आणि त्याला आपल्याला लगेच जर दवाखान्यात दाखवलं तर बऱ्यापैकी त्याची ट्रीटमेंट होते। पण समजा आपण लक्ष दिलं नाही किंवा काळजी घेतली नाही तर त्याचं सिव्हिरिटी वाढून उपचार घेणं आवश्यक पडतं। त्यामुळे या आजाराची काळजी सगळ्यांनी घेणे आवश्यक आहे। जे आपण खातो त्यात अन्न खातो, त्यात अन्न आणि पाणी पितो ते आपलं चांगल्या पद्धतीचं असणं आवश्यक आहे। त्याच्यामुळे फूड हायजीन आणि वॉटर हायजीन महत्त्वाचं आहे। तर त्या गोष्टीचं आपण पालन करावं आणि कोणत्याही अफवावर विश्वास करू नये आणि कोणतीही लक्षणं आढळल्यास आरोग्य विभागात दाखवावं। धन्यवाद। जीबीएस आजारासंदर्भात प्रशासनाने वेळीच उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे। नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती काळजी घ्यावी असा महत्त्वाचा संदेश प्रशासनाने दिला आहे।